अशा एवढ्या वैधानिक महत्त्वाच्या जबाबदारी पार पाडणारी व्यक्ती जी अशा पद्धतीनं तांत्रिक मांत्रिक आणि जो व्यक्ती कित्येक आपल्या भगिनींचं शोषण ज्यांनी केलं अशा व्यक्तीवरच्या ट्रस्ट सोबत राहणं, अशा व्यक्ती संपर्क ठेवणं मला असं वाटतं हे महापाप आहे. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणता येईल. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं अशा व्यक्तीला पक्षात सुद्धा ठेवलं नाही पाहिजे. रुपाली सुद्धा म्हणाल्या की आम्ही त्यांना गुरुस्थानी मानलं होतं, पण एखादी व्यक्ती पुढे जाऊन काय करेल हे आम्हाला माहीत नसतं. त्याचे क्लॅरिफिकेशन देण्याचा प्रयत्न केला त्यांनी. हे बघा, गुरुस्थानी मानणं मी समजू शकतो. गुरुस्थानी मानणारे लोक नाही कोणी असं मी म्हणणार नाही, परंतु गुरुला सुद्धा ओळखता आलं पाहिजे ना. ही व्यक्ती काय करते, तुम्ही कशा पद्धतीनं वागता, पाय धुणं काय, त्यांच्या ट्रस्टमध्ये असणं काय. बरं आज नाही, तुम्ही त्यांच्यासाठी पत्रकारांना धमक्या देता काय, हे प्रकार काय. एक वर्ष पत्रकारांना धमक्या देऊन तर वर्ष दीड वर्ष झालं ना. तो अजून पण तुम्हाला वर्ष दीड वर्ष ती लक्षात नाही आलं का? अशा व्यक्तीला गुरुस्थानी मानता का तुम्ही? सर, धरणातलं पाणी त्यांच्या संस्थेला देण्यात येत होतं आणि त्यावेळेला महाविकास आघाडी होती आणि त्यावेळी त्यांनी पाणी राखीव ठेवलं धरणातलं, असा देखील आरोप. हे पहा, कोणी का असत नाही, महाविकास आघाडी असेल नाही तर महायुती असेल, ज्यांनी कोणी अशा बंधुबाबाला संरक्षण दिलं असेल, असे व्यक्ती असतील, अधिकारी असेल, यांच्यावर कारवाई केली पाहिजे. SIT जी नेमली आहे त्यामध्ये आपल्याला वाटतं की पारदर्शकपणे एकंदरीत सर्व चौकशी होईल. मला वाटत नाही या SITवर फार विश्वास. याच्या आधी अनेक SIT लागलेल्या आहेत, त्याचं काय झालं हे आपण बघतो. तेवढ्या दिवसापूर्वी बातमी होती, 2-4 दिवस पेपरला बातम्या येतात, नंतर त्याचं काय झालं अजून कित्येक SITचा कोणत्याही प्रकारचा निकाल अजून लागलेला नाही. राजीनामा देताना त्यांनी सांगितले की वैयक्तिक कारणामुळे मी राजीनामा देत आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हा राजीनामा देण्यात आलाय. त्याच्या 2 तास आधी त्यांनी पोलीस महासंचालकांना जे आहे ते पत्र लिहून सांगितलं होतं की अशोक खरातवरती कारवाई करा. कुठेतरी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू होता. मला असं वाटतं आता हे स्वतःला वाचवण्यासाठी कारवाई करा, मग त्या धमक्या दिल्या तर मी म्हणाल मग धमकी दिली तर गुन्हा दाखल करा, रुपाली चाकणकरांवर एका पत्रकारांना धमकी दिल्याचं. असं पण झालं पाहिजे. त्यांच्यावर कारवाई होण्यापूर्वी 3 दिवस अगोदर 3 IAS अधिकाऱ्यांना भेटले होते. दीपक केसरकरांची चौकशी होईल असं म्हटलं जात आहे. हे बा, जे कोणी याच्यात असेल असं म्हणतात की या राज्य मंत्रिमंडळातले 8-9 लोक कनेक्टेड असणं मी पाप आहे असं मी म्हणणार नाही, पण असे कृत्य माहिती असताना अशा कृत्यात सहभागी होणं किंवा तांत्रिक मांत्रिकपणा, राज्याची ज्यांनी घटनेची शपथ घेतलेली असते अशा व्यक्तीने या भानगडीत पडणं हे चूक आहे. सर, भुजबळांनी कुठेतरी पाठराखण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजे की रुपाली चाकणकरांनी कोणत्या तिकडे घेऊनच गेलं असं पाठराखण करण्याचा प्रयत्न. माझं काय म्हणणं आहे की रुपाली चाकणकर आता राजीनामा दिला ना, रुपाली चाकणकर काय एवढ्या मोठ्या नेते नाही का त्यांच्यावर एवढं सगळ्यांनी बोलावं असं मला तरी वाटतं. पण त्यांना सुनील तटकरे वाचवत होते असा रुपाली टोपरेचा आरोप आहे की सुनील आता तटकरे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते. प्रदेशाध्यक्षाचा एखाद्या कार्यकर्त्यावर प्रत्येक कार्यकर्त्याला जपण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष करत असतात. फोटो असणं याला मी काही पाप आहे असं मानणार नाही. तो कोणी कसं नाही, तटकऱ्यांचा असेल नाही तर एकनाथ शिंदेचा असेल. फोटो असणं, कार्यकर्ते कित्येक वेळेस नेत्यांना उडून नेत असतात, चला इथं जाऊ तिथं जाऊ, म्हणून मी फोटो असणं म्हणून त्या गुन्ह्यात सहभागी होण्याचं मी मानणार नाही. पण रुपालीताईचं जे दिसतं ते त्याच्यात ते सहभागी असं दिसतं, एवढंच मला मानतं. बिलकुल, सोमवारी बघा सभागृहात, दोन्ही सभागृहात हाच विषय असेल, बाकी काय विषय नसणार. संपत्तीचा विषय आहे.